20 फेब्रुवारी 2026 रोजी लोकप्रतिनिधींनी यापुढे मंजूर केल्या जो निधी आपण मंजूर करू, ज्या गावामध्ये करू, अशा सगळ्या लोकप्रतिनिधींना गावातील स्मशानभूमी असल्याचा दाखला पहिला उपलब्ध करायला लागेल। जर स्मशानभूमी असल्याचा दाखला मिळाला तरच अन्य कामांना मान्यता देण्यात येईल, नाहीतर स्मशानभूमीच्या कामालाच प्राधान्य देण्यात येईल। ते काम अगोदर करून मग बाकीचे कामं करावीत अशा पद्धतीचं GR शासनाच्या वतीनं काढलेला आहे। आपण ज्या गावात 13 गावाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे, ज्या गावामध्ये जागा उपलब्ध आहे अशा गावांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यासंदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांना विनंती केली जाईल, निधी उपलब्ध करून दिला जाईल। उर्वरित ज्या स्मशानभूमी आहेत त्यांना निधीची आवश्यकता आहे, ही स्मशानभूमींना जिल्हा परिषद सेसमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल आणि संबंधित गावातल्या ज्या आपण सांगितलेल्या स्मशानभूमीचं शेड आहे त्याचं बांधकाम पूर्ण करण्यात येईल। सन्मान्य सदस्य अतुल बाबा भोसले। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामधलं जोयवाडी गाव आहे। गावची लोकसंख्या 3447 आहे। मोठ्या प्रमाणावर लोकवसाहत गावामध्ये वाढत आहे आणि गावाला स्मशानभूमी नाही आहे। आदरणीय मंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे की एक आपण बैठक घ्यावी, आमच्याकडे लक्ष द्यावं। आपण लक्ष दिल्यावर माझं काम होईल याची मला खात्री आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुल बाबा भोसले यांनी जो प्रश्न उपस्थित केला की मंत्री महोदयांनी आमच्याकडे लक्ष द्यावं, तर अगदी व्यवस्थित लक्ष देण्यात येईल, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही। त्यांनी जो स्मशानभूमीच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केलेला आहे त्या स्मशानभूमीच्या कामासंदर्भात त्यांनी बैठक घेण्याची विनंती केलेली आहे। ती बैठकही घेण्यात येईल आणि संबंधित स्मशानभूमीसाठी जो निधी उपलब्ध करायला लागेल तो निधी उपलब्ध करून दिला जाईल। भरपूर लक्ष आहे, अधिक लक्ष दिलं तर नवीन प्रश्न उद्भवतील। नाही अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी मान्यच केलं की राज्यामध्ये 20% गावामध्ये अद्याप स्मशानभूमी नाही। किमान जगणं सुखाचं नाही तर मरणं तरी सुखाचं व्हावं, ही सगळ्यांची शेवट जाताना सुखाने जाता आलं पाहिजे, त्यासाठी स्मशानभूमी। आणि हिंदू स्मशानभूमीसाठी तर स्मशानभूमी हिंदूसाठी असते, जाळतोच आपण, फार काही जागा लागत नाही। आपण महिला बालकल्याणसाठी 3% जागा 3% DPTCतून राखीव ठेवले। एकदा स्मशानभूमी या पूर्ण होत्या 20% गावातील, त्यासाठी जनसुविधेमध्ये आपण तशी तरतूद करावी आणि आपण तसाच एक GR काढावा। कारण असं आहे की तुम्ही GR काढला तिथे दुसरे कामं घेता येणार आहे, पण ग्रामपंचायतकडे पैसेच नाहीत स्मशानभूमी विकसित करण्यासाठी, तर सरपंच किंवा स्थानिक लोकप्रतिनिधीला जबाबदार धरून काहीच नाही। काही ग्रामपंचायत तुमच्या भागातील पश्चिम महाराष्ट्रातील सदन आहे, उदाहरणार्थ विदर्भ आणि मराठवाड्यातील तिकडे कुठे पैसे आहेत अध्यक्ष महोदय? म्हणून मंत्री महोदयांना आमचं स्पेसिफिक असं म्हणणं आहे की तुम्ही एक तर DPTCतून या स्मशानभूमीसाठी विकसित करण्यासाठी असं GR काढा की जसं महिला बाल कल्याणच्या संदर्भात आहे तसाच GR या स्मशानभूमी विकसित करण्यासाठी 3% राखीव निधी स्मशानभूमी विकसित करण्यासाठी टाकावे। आणि महसूल विभागाच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपण एक पत्र लिहून जिथे जिथे शासकीय जमीन आहे ती तातडीनं त्वरित या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्याची सूचना द्याव्यात। कारण या 13-14 गावात लोक कुठे जातील, म्हणून हे 2 जर आपण प्रश्न सोडवू शकला तर बऱ्यापैकी हा प्रश्न सुटेल असं मला वाटतं आणि मंत्री महोदयांनी कारवाई करावी। सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सन्माननीय वडेट्टीवार साहेबांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला की स्मशानभूमी 20% गावामध्ये नसणं हे आपल्यासाठी भूषण नक्कीच नाही आहे। गाव तिथं स्मशानभूमी ही भूमिका घेऊन ग्रामविकास खात्यानं आता काम हातात घेतलेलं आहे। त्याच्यासाठी एक समिती आपण नेमली, ती माझ्याच अध्यक्षतेखाली आहे। त्या संदर्भात स्मशानभूमीची कामं पूर्ण करण्यासाठी नेमकी काय करायला लागेल या संदर्भात सन्माननीय कमिटीचे सदस्य आहेत त्यांना दौऱ्यावर आपण जाऊन अहवाल सादर करायला सांगितलेला आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण जो आता विषय सांगितला, मी सांगितलं की लोकप्रतिनिधींनी मंजूर इथून पुढं लोकप्रतिनिधी आमदार फंड असेल, DPC असेल किंवा अन्य फंड 25-15 पासून जे फंड आपण गावाच्या विकासासाठी वापरतो ते फंड वापरत असताना ग्रामपंचायत म्हटलं नाही, मी ग्रामपंचायत लेवलला स्मशानभूमीचं शेड बांधणं शक्य नाही, आपल्यालाही माहिती आहे। त्यामुळे ज्या ग्रामपंचायत सक्षम आहे त्या बांधतील, परंतु आपण जो निधी शासनाकडून मंजूर करून गावाच्या विकास कामासाठी वापरतो त्या गावामध्ये
पहिलं स्मशानभूमीचं शेड असल्याचा दाखला घ्यावा लागेल आणि स्मशानभूमी असल्याशिवाय दुसरं कुठलंही काम त्या गावामध्ये मंजूर करता येणार नाही अशा पद्धतीचा GR आता आपण काढलेला आहे. त्याची अंमलबजावणी पण चालू झालेली आहे. त्यामुळं आपण म्हणता ते खरं आहे की DPCतनं किंवा ह्याच्यातून 3% निधी देण्यासंदर्भातला शासन निर्णय करण्याची आवश्यकता आहे. तोही माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून आपण करू. खास करून स्मशानभूमी जेवढी गावं आहेत, आता आपण बघितलं की जेवढी स्मशानभूमीची ज्या गावामध्ये नाही त्यामध्ये बहुतांश ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी शासकीय जागा उपलब्ध आहे त्या शासकीय जागा स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भातला शासन निर्णय करण्याची आवश्यकता आहे. तोही शासन निर्णय आपण करू. पण ज्या ठिकाणी जागा उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी कशा पद्धतीनं जागा उपलब्ध करता येतील. आपण प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण 1 लाख रुपये त्या लाभार्थीला देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून अनेकांचे प्रश्न सुटले. परंतु इथं या जागा उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल, खास करून महसूल विभागाच्या ज्या जागा असतात, माननीय महसूल मंत्री महोदयांच्या सोबत आम्ही या संदर्भातली बैठक करू आणि त्यातला एक जो निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, ज्या शासकीय जागा आहेत त्या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी तो निर्णय शासन नक्की घेईल. आणि ज्या गावाला स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नाही त्याच्यावर काय तोडगा काढायचा, कशा पद्धतीनं त्याच्यावर तोडगा काढता येईल याही संदर्भात शासन विचार करेल आणि त्याच्यावर तोडगा काढेल. सन्माननीय सदस्य श्री संजय देवकरजींनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय, प्रश्न केला आणि शासनाचं लक्ष त्यांनी आपल्या माध्यमातून वेधलं. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं उत्तर आम्ही ऐकलं. त्यांनी सभागृहाचं समाधान करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना विधानसभा सदस्यांनी विनंती केली की हे शासनानं करावं, तर त्यांनी विधानसभा सदस्यांनाच कामाला लावलं की आता हे तुम्हीच करावं. म्हणून मला आपल्याला ही विनंती करायची अध्यक्ष महोदय की हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि हा काही सत्ता पक्ष किंवा विरोधी पक्ष असाही हा प्रश्न नाही आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या गावांमध्ये स्मशानभूमी नाही आहे, दफनभूमी नाही आहे, तिथं आता शासनाला काही ठळक पावलं उचलल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागेल असं अध्यक्ष महोदय मला तरी वाटत नाही. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की आपण रस्त्यांसाठी जमिनी खरेदी करतो, आपण तलावांसाठी जमिनी खरेदी करतो, आपण धरणांसाठी जमिनी खरेदी करतो. आता ही वेळ आली अध्यक्ष महोदय की समाजाची जी काही ही मागणी आहे किंवा हा जो काही त्याचा एक मूलभूत अधिकार आहे त्याच्यासाठी जर जागा उपलब्ध होत नसेल तर शासनानं लँड ॲक्विजिशनच्या माध्यमातून सुद्धा यामध्ये एखादं धोरण आणून मग स्मशानभूमी असेल, दफनभूमी असेल आणि याचा अवलंब करावा. अध्यक्ष महोदय, हा एक शासन अशा प्रकारे अवलंब करेल का, हा एक माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की एखाद्या गावामध्ये गायरान नसतं पण त्या मंडळामध्ये गायरान असतं. एखाद्या मंडळामध्ये 5-25 गावं असतात तर तिथं मात्र गायरान असतं. आपण जसं अनेक खेडी पाणीपुरवठा योजना करतो तसं अनेक खेडी अशा स्मशानभूमी, दफनभूमीची योजना जर शासनाला राबवता आली, नाहीतरी आता वाहन घेऊनच या सगळ्या अंत्यविधीला लोक म्हणजे तो विधी करतात. त्यामुळं आता कोणी काही चालत गावाच्या बाहेर जात नाही. त्यामुळं वाहनांची व्यवस्था सुद्धा आत्ता झालेली आहे. म्हणून अनेक खेड्यांमध्ये एखाद दुसरं